झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातल्या शिक्षण संचालकांना घेराव घातला। राज्यातल्या मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी शिक्षण हक्क समन्वय समितीचं शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। निवेदनाबरोबरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण संचालकांना फेटाही घातला। शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीनं गेल्या 9 दिवसांपासून सत्याग्रह बैठक आंदोलन सुरू आहे। मराठी शाळांना मान्यता मिळावी ही त्यांची मुख्य मागणी आहे। ही बाब म्हणजे धोरणात्मक आहे, शासन स्तरावरील बाब आहे। कारण शाळांना परवानगी देणं वगैरे ही शासन स्तरावरील बाब आहे। तरी तात्काळ त्याच दिवशी मी शासनाला कळवलेलं आहे की यांची अशी मागणी आहे आणि या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे, तसं मी कळवलं। उद्या आता अधिवेशन संपेल तर अधिवेशनाच्या आधी या संदर्भात काहीतरी एक निर्णय व्हायला हवा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि अधिवेशनाच्या आधी निदान लक्ष जावं या मुद्द्याकडे, म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।